ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचं मित्रजीत. गीतेच्या 139व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 3, श्लोक 20. कर्मण्यैव हि संसिद्धिमा स्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्म कर्तुम अर्हसि. अर्थ असा आहे की राजा जनकासारखे अनेक महापुरुषसुद्धा कर्माद्वाराच कर्मयोगाद्वाराच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून लोकसंग्रहाचा विचार करूनही तू निष्काम भावाने कर्म करण्यालाच योग्य आहेस, अर्थात अवश्य करावे. अर्हसी म्हटलेला आहे. अर्हन हा खूप महत्त्वाचा शब्द आहे, आपण लक्षात घेतला पाहिजे. भाषांतर आहे की जनकासारख्या महापुरुषांना देखील यज्ञकर्माचे द्वारेच परमसिद्धी प्राप्त झाली होती. लोकसंग्रहाचा विचार करून देखील तू हेच करणे योग्य आहे. पहा, जशी महाराष्ट्रामध्ये एक वारकरी संप्रदायाची, भागवत धर्माची एक मोठी परंपरा आहे, तशी जनक ही परंपरा आहे, लक्षात घेतलं पाहिजे. हे जनक म्हणजे सीतेचे वडील नव्हे, तर ते सीतेचे वडील जे आहेत त्या जनक परंपरेतले एक राजे आहेत. अष्टावक्र मुनी, त्यांचे शिष्य असलेले जनक, ज्यांना अष्टावक्र मुनींना भेटल्यानंतर अनेक त्यांची खूप मोठी कथा आहे. अष्टावक्र मुनींनी त्यांना अष्टावक्र गीता सांगितली. ती गीता म्हणजे जगण्याचं सारच आहे संपूर्णपणे. आणि त्या अष्टावक्र मुनींनी ज्यावेळेला राजा जनकाला सांगितलं की तू माझी सेवा करायची सोडून दे, मी इथे रानावनात राहणारा मी संन्यासी आहे, तुझ्यावरती राज्याचं उत्तरदायित्व आहे आणि राष्ट्राला आध्यात्मिक नेतृत्वाची गरज आहे. हा खूप प्राचीन विचार आहे, लक्षात घ्या, जो मी सातत्याने मांडत असतो की आजसुद्धा आध्यात्मिक नेतृत्वाची आवश्यकता आहे. तर हे प्रतिपादन करणारे पहिले मुनी आहेत अष्टावक्र मुनी. आणि त्यांनी राजा जनकाला, शुकमुनींना म्हणजे वैराग्य शिकवण्यासाठी म्हणून व्यासांनी आपल्या मुलग्याला पाठवलं होतं जनकाकडे. हे आपलं लंगोट घेऊन गेले तिथे 2 आणि कमंडलू. आणि जनक राजा एक हात विस्तवामध्ये ठेवून तो दरबारामध्ये बसून तिथल्या नर्तिका गणिकांचं नृत्य पाहत होता. ऐश्वर्यात भोगामध्ये तो दंग होता. पहा, आणि असं खूप काळ गेल्यानंतर एकदा शेवटी शुकमुनींनी कंटाळून, तू मला वैराग्याची दीक्षा कधी देणार आहेस? तुझ्याकडे माझ्या वडिलांनी का पाठवले मला कळेल, तू तर इतका ऐश्वर्यामध्ये दंग आहेस, तुझ्यात वैराग्य तर शून्य दिसतंय मला, पण माझ्या वडिलांनी पाठवलं आहे म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे, तू मला कधी देणार आहेस दीक्षा? तर ते म्हणाले, उद्या सकाळी तू मला नदीवर येऊन भेट. पहाटेच्या त्या क्षणी, म्हणजे सूर्य उगवायला आलेला आहे आता, अशा अवस्थेमध्ये अजूनही अंधार आहे चांगला. नदीमध्ये हे सूर्याला अर्घ्य द्यायला उतरले की सूर्य उगवल्यानंतर त्याला पाणी द्यायचं आहे. आणि ह्यांनी मंत्र उच्चारणं सुरू केले. शुकमुनींना आपल्या, तो म्हणजे शुकासारखे तीव्र वैराग्य ज्याचे, असं शिवाजी महाराजांचं वर्णन रामदास स्वामींनी केलेलं आहे. त्या शुकमुनींबद्दल बोलतो आहे मी तुमच्याशी. ते शुकमुनी ते अर्घ्य द्यायला, म्हणजे त्यांचं वैराग्य तीव्र, ते ह्या जनकाचं वैराग्य कसं आहे पहा, की जो शुकमुनी त्या जनकाचा शिष्य आहे, ज्याचं वर्णन कृष्ण इथे करतात, भगवान श्रीकृष्ण. आणि ह्या दोन्ही परंपऱ्यातलं साधर्म्य काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे ह्या संवादाच्या शेवटी. शुकमुनी ते सगळं वैराग्याची दीक्षा घेत असताना आणि राजा जनक वैराग्याची दीक्षा देत असताना अचानक काही सैनिक पळत आले. आणि ते वेळोवेळी प्रत्येकजण येऊन सांगलं, वाडा एवढा पेटला आहे, वाडा तेवढा पेटला आहे, हे इथंपर्यंत आग आले, तिथंपर्यंत आग आले. राजा विचलित न होता ते अर्घ्य देत होता, त्याला वैराग्याची दीक्षा देत होता. शेवटच्या क्षणी ज्या ठिकाणी बागेमध्ये, राजाच्या राजवाड्याजवळ असलेल्या बागेमध्ये जिथे कुटी होती, जिथे हे शुकमुनी उतरलेले होते, तिथे त्यांचा एक लंगोट एकेने घातलेला होता आणि कमंडलू होतं. त्या झोपडीपर्यंत आग आली आहे म्हणून सैनिकांनी सांगितलं. हे शुकमुनी खरं सांगायचं तर विचलित होत होते, परंतु वाडा जळतोय, बाग जळते, अमुक जळते, तमुक जळते, पण जेव्हा आपला लंगोट जळणार आहे हे त्यांना कळालं,
ते राजाला म्हणाले, तू काय श्रीमंत आहेस, तू एक वाडा गेल्यानंतर तू दुसरा बांधशील, आपण हे वैराग्याचं काम उद्या करूया, मला माझा लंगोट वाचवायला जाऊ दे. तर राजा जनक हसले आणि म्हणाले की वाडा जळत नाही आहे खरोखर, या दोन्ही गोष्टी मला समानच आहेत. हे ऐश्वर असलं काय आणि नसलं काय त्याच्यामध्ये माझा अनुराग नाही आहे म्हणून मी वैरागी आहे, माझी त्याच्यात आसक्ती नाही आहे म्हणून मी वैरागी आहे. तुझा जीव लंगोटात अडकलेला आहे तर तू कसा संन्यासीस? लंगोटात अडकला का आणि राजवाड्यात, दोन्हीचा अर्थ एकच आहे, त्याचं वजन एकसारखंच आहे. म्हणून राजा जनक सांगतात, आणि मी हे सगळं सोडून ह्याचा भोग घेतो हे लक्षात घे, मी उपभोग शून्य स्वामी आहे किंवा उपभोग न घेणारा स्वामी आहे, दोन्हीचा अर्थ एकच आहे. अशा पद्धतीने राजा जनकांनी, अष्टावक्र मुनींनी एक जी भूमी पेरली, त्याच्यामध्ये साक्षात धर्म जन्माला आला, ज्याचं नाव राम आहे. राम धर्म विग्रहवान म्हटलेलं आहे त्याला. त्या मातीत जिथे जनक जन्माला येतो, जिथे जनकाची परंपरा निर्माण होते, तिथे राम जन्माला येतो. आणि महाराष्ट्राशी असलेलं साधर्म्य आहे, जिथे ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंतची परंपरा आहे 500 वर्षाची, त्या मातीमध्ये शिवाजी जन्माला यायला 500 वर्ष लागलीत, लक्षात घ्या. 12व्या शतकातले ज्ञानेश्वर आहेत, 17व्या शतकातले शिवाजी आहेत. त्या मातीमध्ये, आध्यात्मिक मातीत अशा प्रकारचे सेनापती जन्माला येतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. राम जन्माला येण्यासाठी हजारो वर्ष जनकाची परंपरा तिथे चाललेली आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे ही परंपरा, हीच खरी भारताची ओळख आहे. श्रमण असणं, योगी असणं, बुद्ध असणं, जीन असणं, महावीर असणं, ही आपली परंपरा आहे. शरीराने कुठेही गेलो तरी त्या शरीराबरोबर मन ठेवणं, ते मन इतस्तता भरकटू न देणं, ही आपली परंपरा आहे. आत पाहणं, आत त्या परमात्म्याला शोधणं, तिथे तो सापडतो, ही आपली परंपरा आहे. ही जनकाची परंपरा आपल्या महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्र हा अतिशय भाग्यवान आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर या जनकासारखा लोकसंग्रहासाठी तू कर्म कर म्हणून सांगतात. स्वामीजी काय म्हणतात ते ऐकूया. कर्मण्यैव हि संसिद्धा मा स्थिता जनकादयः. आदी पद प्रभृती म्हणजे आरंभ तसेच प्रकार या दोन्हींचा वाचक मानला जातो. जर या ठिकाणी आलेल्या आदिपदाला प्रभृतीचा वाचक मानले तर जनकादय हा पदाचा अर्थ ज्यांचे आदी आरंभ राजा जनक आहेत, अर्थात राजा जनक तसेच त्यांचे नंतर होणारे महापुरुष असा होईल. पहा, ह्या परंपरा आहेत सगळ्या. तुम्ही जर जैन परंपरा पाहिली तर भगवान महावीर हे 24वे तीर्थंकर आहेत, शेवटचे. त्यांच्यानंतर पण जीन झालेले आहेत. बुद्ध परंपरा पाहिली तर स्वतः गौतम बुद्ध, ज्यांना बुद्ध परंपरेचा जनक मानलं जातं, ते स्वतः 22वे बुद्ध आहेत. त्यांच्या आधी 21 होऊन गेलेले आहेत बुद्ध. त्यांची परंपरा आहे, आपण हे समजून घेतलं पाहिजे. तर ह्या आध्यात्मिक परंपरा तशी ही जनक परंपरा आहे इथे सांगतात. तर त्या परंपरेतला महापुरुष जनकच म्हणावला जातो, जसे सीतेचे वडील होते. परंतु येथे असा अर्थ घेणे कठीण वाटत नाही, कारण राजा जनकाच्या पूर्वीही अनेक महापुरुष निष्काम कर्म करून परमसिद्धीला प्राप्त झाले होते. जसे सूर्य, वैवस्वत, मनु, राजा इक्ष्वाकू इत्यादी. अध्याय 4 श्लोक 1 आणि 2 त्यामध्ये ह्या गोष्टींचं वैवस्वत, ज्याला सूर्य म्हणतात, तर तो ह्या रघुवंशाचा मुख्य आहे. म्हणून येथे आदिपदाला किंवा प्रकाराचा याचा वाचक मानणेच योग्य वाटते. ज्या योगे जनकादयः या पदाचा अर्थ असा होते की राजा जनकासारखे गृहस्थाश्रमात राहून निष्काम भावाने सर्व कर्म करून परमसिद्धीला प्राप्त झालेले महापुरुष, जे राजा जनकापूर्वी तसेच नंतर आजपर्यंत झालेले आहेत. मला अनेक जण विचारतात की तुम्ही गृहस्थाश्रमातले आहात, मग तुम्ही स्वतःला संन्यासी योगी कसे समजता, किंवा तुम्हाला अनेक लोक जे जाणकार आहेत ते असं कसं म्हणतात. तर मी सातत्याने त्यांना सांगतो की ही भगवद्गीता, हे अध्यात्म, हे संसारी माणसांनी, प्रापंचिक माणसांसाठी सांगितलेलं आहे. आणि त्याचा धडधडीत पुरावा या ठिकाणी राजा जनकाच्या माध्यमातून दिलेला आहे की हे गृहस्थाश्रमींसाठी आहे. गृहस्थाश्रमात राहून संसार प्रपंच करत करत तुम्ही या सगळ्यातून कसे मोकळे असाल,
आणि तुमच्या कर्माला ती गती कशी लाभेल त्याचं हे शास्त्र आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्याचा पुरावा प्रमाण जर पाहिजे असेल तर हा 3ऱ्या अध्यायातला हा 20वा श्लोक आहे. याच ठिकाणी तुम्हाला जाणवेल की इथून पुढे शांतपणाने ज्याला योगारूढ म्हटलेलं आहे ते व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा ते झालेले आहेत. आत्ता भगवान श्रीकृष्णांनी गीतेचा आरंभ केला तेव्हा ते योगारूढ नव्हते. परमात्मा पूर्ण अंशाने त्यांच्यात अवतीर्ण झालेला नव्हता, हे लक्षात घेतलं पाहिजे. अध्याय जसे जसे पुढे सरकत आहेत आणि जसे जसे त्यांची ती तंद्री लागत चाललेली आहे तसे तर म्हणून तर ह्या सांगण्याला म्हणजे ज्या वाणीचे 4 प्रकार आहेत. वैखरी आहे म्हणजे साक्षात विषारी, काहीही विचार न करता बोलली जाणारी, थोडंफार ज्ञान त्याच्या आधारे बोलली जाणारी वाणी आहे. मध्यमा पाहूनचा अर्थ अनुभूती घेऊन बोलली जाणारी वाणी आहे. पश्यंती थोडा अनुभूती घेतल्यानंतर. आणि जी ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे, जी साक्षात तुमच्या कुठल्याही पार्श्वभागाशिवाय तुमच्या स्मरणशक्तीशिवाय आपोआप आतून प्रगट होते, लक्षात घ्या. तिला परावाणी म्हणजे 4थी वाणी म्हटलेलं आहे. ती ही परावाणी येतं सुरू झालेली आहे. इथून साक्षात परमेश्वर आपल्याशी बोलायला लागतो. संत महात्मे हे जे बोलतात ते आतून बोलतात, अनुभूतीच्या पण पलीकडे जाऊन बोलतात. ते परावाणीतच असतात सातत्याने, हे लक्षात घेतलं पाहिजे. इथे त्या परावाणीची पराकोटी गाठतात भगवान श्रीकृष्ण. म्हणून ह्या जे बोललेलं आहे या भगवद्गीतेमध्ये ती परमेश्वराचीच वाणी म्हटलेली आहे. आता इथे सहज तुमच्या लक्षात येईल की कृष्ण हा भगवंत त्याच्या कर्तृत्वाने झालेला आहे. आपलं त्याच्या शरीरावर प्रेम आहे, त्याच्या मूर्तीवर प्रेम आहे, परंतु त्याच्यामधला जो भगवंत आहे तो त्या ठिकाणी अशा पद्धतीने प्रगट झालेला आहे की तो विश्वाचा मालक म्हणूनच या ठिकाणी गीतेमध्ये आपल्याला भेटतो. लक्षात घ्या. ती किमया त्या शरीरात नाही, लक्षात घेतलं पाहिजे. त्या खलु धर्म साधनम म्हटलेलं आहे. शरीर माध्यमम खलु धर्म साधनम. त्या शरीराच्या माध्यमातून त्यांनी जी धर्मसाधना केलेली आहे, जे स्वतःला ओळखण्याचं जे शास्त्र ते साधन त्यांनी केलेलं आहे, त्यांना ते परमात्मा स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आपोआप मिळत नाही. मग त्या कथा होतात, दंतकथा असतात की जन्मतःच हे एवढे मोठे होते, असं नसतं. आपणही त्या पदाला जाऊ शकतो. असे कितीतरी लोक गेलेले आहेत त्या पदाला. त्याला निरह म्हणा, तुम्ही निर्वाण म्हणा, मोक्ष म्हणा, मुक्ती म्हणा, परमात्म सिद्धीला प्राप्त होणं म्हणा, स्थितप्रज्ञ होणं म्हणा, स्थितधी होणं म्हणा, अनेक त्याला नावं देता येतील आपल्याला त्या अवस्थेला. तर ज्यायोगे जनकादय हा या पदाचा अर्थ असा होतो की राजा जनकासारखे गृहस्थाश्रमात राहून निष्काम भावाने सर्व कर्म करून परमसिद्धीला प्राप्त झालेले महापुरुष जे राजा जनकापूर्वी तसेच नंतर आजपर्यंत झाले आहेत. कर्मयोग हा जुना योग आहे, ज्याद्वारा राजा जनकासारखे अनेक महापुरुष परमात्म्याला प्राप्त झाले आहेत. म्हणून वर्तमान काळात तसेच भविष्यात जर कोणी कर्मयोगद्वारा परमात्म्याची प्राप्ती करण्याची इच्छा केली तर त्याला मिळालेल्या प्राकृत पदार्थांना शरीरादी कधीही आपली आणि आपल्यासाठी मानू नये, कारण ते आपले आणि आपल्यासाठी वास्तविकदृष्ट्या नाहीतच, तर संसाराचेच आहेत आणि संसारासाठीच आहेत. पहा, या वास्तविकतेला समजून घेऊन संसारापासून मिळालेल्या वस्तूंना संसाराच्याच सेवेमध्ये लावल्याने सुगमतेने संसाराशी संबंध विच्छेद होऊन परमात्मा प्राप्ती होते. म्हणून कर्मयोग परमात्मा प्राप्तीचे सुगम, श्रेष्ठ आणि स्वतंत्र साधन आहे, यात काही शंका नाही. येथे कर्मणा एव पदांचा संबंध पूर्वश्लोकाच्या आसक्तो ह्या चरण कर्म पदाशी अर्थात आसक्तीरहित होऊन कर्म करण्याशी आहे. कारण आसक्तीरहित होऊन कर्म करण्यानेच मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. केवळ कर्म करण्याने नव्हे, केवळ कर्म करण्याने तर प्राणी बंधनात पडतो. कर्मणा बध्यते जंतुही. महाभारतातल्या शांती पर्वामध्ये हा विषय येतो. गीतेची ही शैली आहे की भगवान मागील श्लोकात वर्णन केलेल्या मुख्य विषयाला जो साधकासाठी विशेष उपयोगी आहे संक्षेपाने पुढील श्लोकात पुन्हा सांगतात. जसे मागील म्हणजे 19व्या श्लोकात आसक्तीरहित होऊन कर्म करण्याची आज्ञा देऊन या 20व्या श्लोकात त्याच विषयाला संक्षेपाने
कर्मणा एव पदांनी म्हणतात. त्याचप्रमाणे पुढे 12व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात वर्णन केलेल्या विषयाच्या मुख्य तत्वाला 7व्या श्लोकात संक्षेपाने म्हणजे मय्या वेशितचेतसाम, माझ्यात चित्त ठेवणारा असा भक्त हो, अशा पदांनी पुन्हा सांगितलेलं आहे. आता इथे मम म्हणतात ज्यावेळेला, त्यावेळेला किंवा मया म्हणतात त्यावेळेला तो आध्यात्मिक मी आहे, लक्षात घ्या. तिथे समग्र या अर्थाने ते स्वतःला म्हणतात, तिथे शरीर या अर्थाने त्यांनी मी म्हटलेलं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेला तिथे समग्रच प्रगट झालेलं आहे त्या शरीरामध्ये, त्यावेळेला ते स्वतः त्या शरीराला मी म्हणणं शक्यच नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. येथे भगवान कर्मणा ऐवजी योगेन ऐवही म्हणू शकत होते, परंतु अर्जुनाचा आग्रह कर्माचा स्वरूपाने त्याग करण्याचा असल्याने, तसेच आसक्तीरहित होऊन केल्या जाणाऱ्या कर्माचा प्रसंग चालू असल्याने कर्मणा ऐवचा प्रयोग केला आहे. म्हणून या ठिकाणी या पदांचा अभिप्राय पूर्वश्लोकानुसार आसक्तीरहित होऊन गेलेल्या कर्मयोगाशीच आहे. आता इथे संसाराच्या त्यागाबद्दल पण आपण म्हटलं किंवा कर्माच्या त्यागाबद्दल पण म्हटलं, तर ते स्वरूपाने तो त्याग आहे. संसाराचा त्याग हा स्वरूपाने आहे. स्वरूपचा अर्थ आत्म्याने केलेला त्याग आहे. मुळात तुम्ही पाहिलं तर कमळ चिखलातच राहतं, पण त्यांनी चिखलात राहून चिखलाचा त्याग केलेला आहे, ते अंगाला नाही लावून घेत काहीच. तो त्याग इथे अपेक्षित आहे. तो विच्छेद अपेक्षित आहे. असता तुम्ही इथेच शरीराने, परंतु त्या अंगाला नाही लावून घेत चिखल. आपण जाता येता चिखल अंगाला लावून घेतो आणि परमात्म्याशी आपलं नातं तुटलेलं आहे, त्याबद्दल इथे संबंध विच्छेद करण्याच्या दृष्टीने बोलतात. वास्तविक चिन्मय परमात्म्याची प्राप्ती जडकर्मांनी होत नाही. नित्यप्राप्त परमात्म्याचा अनुभव होण्यात ज्या बाधा आहेत त्या आसक्तीरहित होऊन कर्म करण्याने दूर होतात. मग सर्वत्र परिपूर्ण स्वतः सिद्ध परमात्म्याचा अनुभव होतो. म्हणजे परमात्म्याला प्राप्त करायचा नाही, तो आहेच तुमच्याकडे. त्याची जाणीव, अनुभव नव्हे, अनुभवाच्याही पलीकडे अनुभूती करून घ्यायची आहे. मी अनेकदा सांगितलं आहे अनुभव आणि अनुभूतीमधलं अंतर काय आहे, पुन्हाही योग्य ठिकाणी कधीतरी सांगेन. अशा प्रकारे परमात्म तत्वाच्या अनुभवामध्ये येणाऱ्या बाधांना दूर केल्यामुळे येथे कर्माद्वारा परमसिद्धी म्हणजे परमात्म तत्व त्याच्या प्राप्तीविषयी म्हटलेलं आहे. जी गोष्ट नित्य प्राप्त आहे ती पुन्हा प्राप्त करायची नसते, ती तिची जाणीव करून घ्यायची असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात जाणीव करून घेणं ही सुरुवात आहे, खूप अंतर गाठायचं आहे, पण मुळात सुरुवातच खूप लोकांनी केलेली नाही. आपण श्वास कसा घेतो हेही माहीत नसलेले आपण लोक आहोत. कोणतीच गोष्ट जाणीवपूर्वक आपल्यापर्यंत पोहोचलेली नसते किंवा आपण जाणीवपूर्वक जगत नाही. आपल्या शरीराच्या आतमध्ये म्हणजे कोट्यावधी किलोमीटर रक्त तुमच्या आधीच तिथे त्याचा प्रवाह वाहिलेला आहे. आपल्याला जरासुद्धा जाणीव नाही त्याची की त्वचेच्या आत आपल्या काय चाललेलं आहे. इतके स्वतःबद्दल अज्ञानी असलेली माणसं आपल्याला परमात्म्याची जाणीव कधी होणार आणि कुठून होणार. परमात्मा प्राप्तीसंबंधी अत्यंत प्रेमपूर्वक स्वामीजी मार्मिक संकेत सांगतात, वाचूया. मनुष्य सांसारिक पदार्थांच्या प्राप्तीप्रमाणे परमात्म्याच्या प्राप्तीलाही कर्मजन्य समजतात. असा विचार करतात की जर एखाद्या मोठ्या उच्च पदाधिकारी व्यक्तीला भेटण्यासाठीही एवढे परिश्रम पडतात, तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या भेटीसाठी तर फारच परिश्रम, तप, व्रत इत्यादी करावे लागतील. वास्तविक वस्तुतः साधकाची सर्वात मोठी चूक हीच आहे. आपली आई जशी नित्यप्राप्त आहे, आपले वडील जसे नित्यप्राप्त आहे, तसं परमात्मा नित्यप्राप्त आहे. हजारो वर्षाची तपश्चर्या केली आणि मग साक्षात्कार झाला वगैरे असं आपण कथातून ऐकत असतो. पण इथे भगवान श्रीकृष्ण अतिशय सोपा मार्ग सांगतात आपल्याला. समता साध्य करा आणि स्वधर्माचं पालन करा. स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बुद्ध, जैन नव्हे. तुम्हाला जे सहज कर्तव्य म्हणून प्राप्त झालेलं आहे, पितृधर्म, पुत्रधर्म, मातृधर्म, पतिधर्म, पत्नीधर्म, हे धर्म आहेत. ज्याला आजकाल आपण धर्म म्हणतो त्याला अध्यात्मामध्ये कधीही धर्म म्हटलेलं नाही. त्या धर्माचं तो स्वधर्म आहे तुमचा, त्याचं पालन करणं, तेही समतेने. म्हणजे यश येऊ दे स्वधर्म पालन करण्यात किंवा अपयश होऊ दे, मी समान राहणार. ती समता म्हणजेच परमेश्वर आहे म्हणून सांगितलेलं आहे. समत्वम योग उच्यते.
ते समत्व म्हणजेच योग आहे म्हणून सांगितलं आहे. आणि तो योग कर्मसु कौशलम म्हणून पण सांगितलं आहे की हे समत्व ज्यावेळेला प्राप्त कराल तर तेच कर्म करण्यामधलं कौशल्य आहे म्हणून सांगितलं आहे. तुम्हाला कोणताच दोष लागणार नाही म्हणून सांगितलं आहे. दुःखाचा सुद्धा तत्त्वज्ञान आहे. लक्षात घ्या की दुःख सगळ्याच्या मुळाशी आहे, पण दुःखाला सुद्धा अध्यात्माच्या दृष्टीने दोषासारखं बाजूला केलेलं आहे. लक्षात घ्या की त्याची प्राप्तीच नाही. खऱ्या अर्थाने फक्त आनंद आनंद आणि आनंद आहे. जिथे आनंद आहे तिथे दुःखाला स्थानच नाही. लक्षात घेतलं पाहिजे. मनुष्ययोनीचा कर्माशी घनिष्ठ संबंध आहे म्हणून मनुष्ययोनीला कर्मसंगी अर्थात कर्माशी आसक्ती ठेवणारी असे म्हटलेले आहे. रजसी पलयम गत्वा कर्मसंगीषु जायते. अध्याय 14 श्लोक 15. म्हणूनच कर्मात मनुष्याची विशेष प्रवृत्ती असते आणि तो कर्माद्वाराच अभीष्ट वस्तूंची प्राप्ती करू इच्छितो. प्रारब्धाची अनुकूलता असल्याने तो कर्माद्वाराच अभीष्ट सांसारिक वस्तूंना प्राप्तही करून घेतो, ज्यामुळे त्याची ही धारणा पुष्ट होते की प्रत्येक वस्तू कर्म करण्यानेच मिळते आणि मिळू शकते असं वाटतं. आता साधा प्रश्न सहज मनामध्ये तुम्ही विचारात घ्या की असं कुठलं कर्म केलं म्हणून जन्माला आलात? कर्म करण्याने सगळं जन्म मिळालं नाही ना तुम्हाला. कर्म तर आईवडिलांनी केलं असेल, लक्षात घ्या. पण तरीही तुम्ही जन्माला आलात ना. प्रत्येक जन्म प्राप्त झाला तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींची सुरुवात झाली की जन्माला आलात, तोच तुमच्या कर्माची ती फळं नव्हेत. काही लोक म्हणतात की कर्माच्या फळानेच तुम्हाला जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये तुम्ही अडकता. पुनर्जन्म होत राहतात, ते कर्मामुळे होत राहतात. परंतु आपल्या लक्षात येईल की ते इथेच सगळं चालू आहे. या क्षणी आपण अनेक जन्माला घालतो भूमिका दिवसभरामध्ये आणि अनेक मरतो स्वतःच. तो जन्म मृत्यूचा फेरा आहे. प्रत्येक शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणं हा जन्म मृत्यूचा फेरा नव्हे फक्त, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं कर्मामुळे प्रत्येक गोष्ट प्राप्त होते असं वाटतं आपल्याला. परमात्म्याच्या विषयातही हाच भाव राहतो आणि तो चेतन परमात्म्यालाही जड कर्माद्वारा प्राप्त करण्याविषयी प्रयत्न करतो. परंतु वास्तविकता ही आहे की परमात्म्याची प्राप्ती कर्माद्वारा होत नाही. हा विषय फार गंभीरतेने समजून घेतला पाहिजे की कर्माद्वारा त्याची प्राप्ती करता येत नाही. कर्मांनी नाशवान वस्तूंची संसाराची प्राप्ती होते. आपण याच्यासाठी खूप वेळपूर्वी दिलेला आहे. अविनाशी वस्तूची म्हणजे परमात्म्याची नव्हे हे लक्षात घ्या. कारण संपूर्ण कर्म म्हणजे नाशवान शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी पदार्थांच्या संबंधानेच होतात. परंतु परमात्म्याची प्राप्ती नाशवान पदार्थांचा संपूर्ण संबंध विच्छेद झाल्यावर होते. अशा दोन चेतन आणि जड वस्तू आहेत. आईन्स्टाईननी सुद्धा सांगितलं होतं एनर्जी आणि मॅटर आहे. आणि त्यांनी त्याचा सिद्धांत मांडलेला आहे. तो ह्या गीतेतूनच घेतलेला आहे. तो भौतिकशास्त्र आणि त्याच्यानंतरचं आत्तापर्यंतचं क्वांटम फिजिक्सपर्यंतची सगळीच जी काही प्रगती आहे ती या माध्यमातून आहे. आपण ते अनेक वेळा पाहिलेलं आहे. लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी ऊर्जा आहे, लक्षात घ्या ती ऊर्जा चैतन्यसुद्धा परमात्म तत्वाचा एक अंश आहे. त्याचा एक गुण आहे तो की परमात्म तत्व हे ऊर्जावान किंवा चैतन्यमय आहे. चैतन्य फक्त शास्त्राला सापडलेलं आहे, विज्ञानाला. त्याच्या पलीकडे जे अस्तित्व आहे, जे नसल्यासारखं आहे किंवा नाहीच आहे, त्या अस्तित्वाचा अजून अभ्यास पूर्ण झाला नाही. ते गॉड पार्टिकल्स म्हणतात, पण गॉड पार्टिकल नावाचं काही नाही. गॉड आहे पण गॉड पार्टिकल नावाचं काही नाही. आपल्याला समजलं पाहिजे की ते सगळंच भौतिकशास्त्र जे आहे त्याच्या मागे कुठेतरी अधिभौतिक आणि त्याच्याही मागे कुठेतरी अध्यात्म आहे. म्हणून शिव या शब्दाचा अर्थ सांगताना संस्कृतचे पंडित सांगतात की जे नाही आहे, विच इज नॉट इज शिव. जे नाही आहे त्यातून शून्याची निर्मिती झाली आणि मग शून्यातून विश्वाची निर्मिती झाली. शून्य निर्माण झालं, पण ते कशातून निर्माण झालं? शिवातून निर्माण झालं. शून्यातून विश्व निर्माण झालं हे शास्त्रज्ञ सांगतात, प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तर म्हणून कर्मांनी नाशवान वस्तूंची म्हणजे संसाराची प्राप्ती होते, परंतु परमात्म्याची प्राप्ती
ही कर्माने नाही तर जाणीवपूर्वक तिकडे पाहिल्याने होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक कर्माचा आरंभ आणि अंत होत असतो. म्हणून कर्माच्या फलरूपाने प्राप्त होणारी वस्तू ही उत्पन्न आणि नष्ट होणारी असते. कर्मांद्वारा त्याच वस्तूची प्राप्ती होते जी देश काल इत्यादीच्या दृष्टीने दूर म्हणजे अप्राप्त आहे. पहा, सांसारिक वस्तू एका देशात एका कालात इत्यादी राहणारी, उत्पन्न आणि नष्ट होणारी, तसेच क्षणाक्षणाला बदलणारी असते. म्हणून त्याची प्राप्ती कर्मसाध्य आहे. परंतु परमात्मा सर्व देश काल वस्तू व्यक्ती इत्यादीत परिपूर्ण नित्य प्राप्त असा, तसेच संपूर्ण उत्पत्ती विनाश आणि परिवर्तनरहित आहेत. पहा, गोस्वामी तुलसीदासजी मानसशास्त्र त्यांच्या तुलसी रामायणामध्ये म्हणतात, देस काल दिसी बिदिसिहु माही, कहू सो कहा जहाँ प्रभू नाही. कहू, ते विचारतात, सांग मला कुठे प्रभू नाही आहे, प्रभू कुठे नाही ते मला सांग, विचार म्हणतात ते. कहू सो कहा जहाँ प्रभू नाही, अशी जागा सांग मला की जिथे प्रभू नाही आहे. हेच कारण आहे की सांसारिक पदार्थांची प्राप्ती चिंतनाने होत नाही, परंतु परमात्म्याच्या प्राप्तीत चिंतनच मुख्य आहे. चिंतनाने तीच वस्तू प्राप्त होऊ शकते जी वस्तू अतिशय जवळ आहे. तसे पाहता परमात्म्याची प्राप्ती चिंतनरूप क्रियेनेही होत नाही. परमात्म्याचे चिंतन करण्याची सार्थकता दुसऱ्या संसाराचे किंवा चिंतनाचा त्याग करविण्यातच आहे. संसाराचे चिंतन पूर्णपणे सुटताच नित्यप्राप्त परमात्म्याचा अनुभव होतो. एक गोष्ट सोडल्यानंतर पहा, जे नित्य प्राप्त आहे त्याचा अनुभव व्हायला लागतो. रामदास स्वामींची कथा आहे की एक शेतकरी, त्यांच्याकडे शिष्य त्यांचे, ते गेले आणि म्हणायला लागले की स्वामी मला समस्या झाली आणि तुम्ही ध्यान करत बसलाय. त्यांनी शांतपणे डोळे उघडले आणि ते आपल्या शिष्याला विचारलं काय झालं आहे म्हणून. त्यांनी पाढाच वाचला, बायको कशी वागते, सून कशी वागते, ते जनावरांचा कसा प्रॉब्लेम झाला आहे, पिकं कशी यावर्षी प्रॉब्लेमॅटिक आहे, सगळे हे सगळं वाचल्यानंतर स्वामी रामदास स्वामी हसायला लागले. जरासं बाजूला सरक म्हटले, मला थोडी वाट दे. तो सरकला बिचारा बाजूला. हे आपल्यानी दंड ते बाजूला ठेवला, माळ ठेवली बाजूला, पाय टेकले जमिनीवर खाली आणि उठले, उभारले, ते पळत सुटले आणि समोरच्या एका मोठ्या डेरेदार झाडाला घट्ट मिठी मारली आणि जीवाच्या आकांतानं ओरडायला लागले, वाचवा वाचवा, झाडानं मला पकडले. ते सगळे बाकी शिष्य, हे शेतकरी पण जाऊन, तो शेतकरी पण हसायला लागला. काय म्हटलं महाराज, तुम्ही झाडाला पकडलायचा आणि तुम्हीच ओरडायलायचा. स्वामी म्हटले, एवढं कळतंय ना, तूच पकडलेस आणि तुझाच दंगा चाललाय की मला एवढ्या समस्या आहेत म्हणून, सोड ना. तर हे समजून घेतलं पाहिजे. ते सोडलं ना झाड की देव दिसायला लागतो, हे इथे सांगतात. सर्वव्यापी परमात्मा आपल्यापासून दूर नाहीच आणि असूच शकत नाही. जे आपण आपल्यापासून दूर समजत नाही त्या मीपणापेक्षाही परमात्मा अत्यंत जवळ आहे. मीपणा तर खूप, सगळ्या समस्या म्हणजे 101% समस्या 100मधल्या मीपणामुळे झालेल्या आहेत. पहा, स्वतःला महत्त्व दिल्यामुळे, हे माझं आहे, ते माझं आहे, म्हणजे हे ज्ञान माझं, ही बुद्धी माझी, हे शरीर माझं, ही प्रॉपर्टी माझी, ही फॅमिली माझी, माझं 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 माझं, हा शर्ट माझा, ही पॅन्ट माझी. काय आहे तुमचं? सगळा उधारीचा धंदा आहे. तरी मीपणा असतो माणसाला आणि ती समस्येचं मूळ आहे अहंकार. तर परिच्छिन्न एकदेशीय आहे, परंतु परमात्मा परिच्छिन्न नाही. अशा अत्यंत समीपस्थ नित्यप्राप्त परमात्म्याचा अनुभव करण्यासाठी सांसारिक वस्तूंच्या प्राप्तीप्रमाणे तर्क आणि युक्ती लावणे म्हणजे स्वतःला धोका देणेच आहे. एकदा मानले श्रद्धा आहे की ही माझी माता आहे, हे माझे पिता आहेत, त्यानंतर आपण तर्क, आणखीन ह्या सगळ्या गोष्टी, युक्ती वगैरे संगत गोष्टी, मग ते कसे माझे पिता असो हे सिद्ध करायला कुठे जात नाही. ही माझी आई आहे हे सिद्ध करता आपल्याला तिच्या वागण्या बोलण्यातच कळत असतं. तिची अनुभूती, आपल्या परमात्म्याची अनुभूती आल्यानंतर तर्कयुक्तीला जागाच नाही. लक्षात घ्या, त्याची अनुभूती तरी घ्या, ती तर जगाची मौल्य आहे. सांसारिक वस्तूंची प्राप्ती केवळ इच्छेने होत नाही, परंतु परमात्म्याची प्राप्ती केवळ उत्कट अभिलाषेने होते. ते लहान मुलाच्या व्याकुळतेने हाक मारा,
भूक लागली म्हणून हाक मारा. बघा आई कसं हातातलं काम टाकून पळत येते बाळाने भोकाड पसरले की. पण ती व्याकुळता, ती निष्पाप व्याकुळता आपल्यातली नाही, ती नष्ट झाली आहे. आणि तरी आपल्याला परमात्म्यामध्ये त्याचं दर्शन घ्यायचं आहे. आपण निष्पापपणा सोडला, आपण ती व्याकुळता सोडली लहान मुलाची. इथे ती असेल उत्कट अभिलाषेने त्याची प्राप्ती होते. ही उत्कट अभिलाषा जागृत होण्यात सांसारिक भोग आणि संग्रहाची इच्छाच बाधक आहे, दुसरे काही बाधक नाहीच. म्हणून ते सोडा म्हणतात, स्वरूपाने सोडा. लोक घाबरतात की आम्हाला मी एवढं मिळवले, सोडू कसं काय. अरे त्यातली इच्छा, त्यातली आसक्ती सोड म्हणतात. ते गेलं तरी परवा नाही अशा पद्धतीने जग म्हणतात. असलं तरी परवा नाही, असलं नसलं तरी फरक पडत नाही, अशी वृत्ती बांधली पाहिजे. काही लोकांना असल्याने फरक पडतो. खूप लोक असे आहेत की त्यांना असल्याने फरक पडतो, नसल्याने फरक पडायचं कारणच नाही आहे. पहा मी काय म्हणतो ते, समोर मला तहान लागलेली आणि माझ्यासमोर पाण्याचा ग्लास नाही आहे, नाही आहे, नाही आहे तर फरकच पडणार नाही, तहान तशीच राहणार. माझ्यासमोर पाण्याने भरलेला ग्लास आहे तरी मी त्याला हात नाही लावणार, माझे तहान मी तरीही माझी भागवेन. ही जी वृत्ती आहे ती असल्याने फरक न पाडणारी वृत्ती आहे. समोर भरलेला ग्लास मी नाही प्या, मी ते नाकारतो, ताण लागलीच कशी मला, असा विचारणारा जो मनुष्य आहे त्याला परमेश्वर भेटतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. तो त्याची तहान भागवतो असूनसुद्धा तो ज्याची उपभोग घेण्याची भावना नाही आहे त्याच्याबद्दल असलं तरी फरक पडत नाही असं म्हटलेलं आहे. मनुष्य जीवनाचा उद्देश कर्म करणे आणि त्याचे फल भोगणे नाही. परमात्म्याच्या प्राप्तीची उत्कट अभिलाषा तेव्हाच जागृत होऊ शकते जेव्हा सांसारिक भोग आणि संग्रहाची इच्छा राहत नाही आणि साधकाच्या जीवनाचा एकच उद्देश परमात्म प्राप्ती करणे असेल. परमात्म प्राप्ती करण्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही कार्याचे त्याला महत्त्व वाटू नये. वास्तविक परमात्म प्राप्तीशिवाय मनुष्य जन्माचे अन्य काही प्रयोजनच नाही. आवश्यकता केवळ या प्रयोजन अथवा उद्देशाला ओळखून त्याची पूर्तता करण्याची आहे. येथे उद्देश आणि फलेच्छा दोन्हीतील भेद समजून घेणे आवश्यक आहे. नित्य परमात्म तत्व प्राप्त करण्याचा उद्देश असतो आणि अनित्य म्हणजे उत्पत्ती विनाशशील पदार्थांना प्राप्त करण्याची फलेच्छा असते. लक्षात घ्या, उद्देश असणं वेगळं आणि इच्छा असणं वेगळं. उद्देश तर पूर्ण होतो परंतु फळांची इच्छा मिटणारी असते. स्वरूप बोध आणि भगवत प्राप्ती हे दोन्हीही उद्देश आहेत, फळ नव्हे. उद्देश प्राप्ती ॲक्च्युली इथे म्हणायला पाहिजे की फळांची इच्छा न मिटणारी असते. उद्देश प्राप्तीसाठी केले गेलेले कर्म सकाम म्हणावले जात नाही. म्हणून निष्काम पुरुषाची म्हणजे कर्मयोग्याची सर्व कर्मे म्हणजे उद्देशासाठीच असतात, फळेच्या इच्छेसाठी नव्हे. कर्मयोगात कर्माशी जडतेशी संबंध विच्छेदाचा उद्देश ठेवून शास्त्रविहित शुभकर्म केली जातात. सकाम पुरुष फलाची इच्छा ठेवून आपल्यासाठी कर्म करतो आणि कर्मयोगी फळाच्या इच्छेचा त्याग करून दुसऱ्यासाठी कर्मसेवा करतो. कर्मच फळस्वरूपाने अगणित होत असते म्हणून फळाचा संबंध कर्माशी होतो, उद्देशाचा संबंध कर्माशी नसतो. निष्काम भावनेने केवळ दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करण्याने परमात्मा दूर आहे ही धारणा दूर होते. पहा, खूप मोठी सुफी परंपरा आहे, त्यामध्ये मी एक शेर सातत्याने सांगत असतो की हजारो ख्वाहिशे ऐसी. हा ख्वाहिश शब्द पण ईश म्हणजे इच्छा या संस्कृत शब्दापासूनच आलेला आहे बरं का. हजारो ख्वाहिशे ऐसी की हर एक ख्वाहिश पर दम निकले, इतने निकले मेरे अरमा फिर भी कम निकले. की माझ्या इच्छा इतक्या पूर्ण झाल्या, अरमा म्हणजे इच्छा, इतक्या पूर्ण झाल्या तरी त्या कमीच पडतात मला. त्या इच्छांना अंत नाही आहे, त्या न मिटणार आहेत सगळ्या फळांच्या इच्छा. उद्देश मात्र एकच आहे, भगवंताची प्राप्ती. आणि तो नित्यप्राप्त ही गंमत आहे यातली. आपण भरकटलेले आहोत, आपल्याला पोचायचं आहे मुंबईला आणि आपण वेगळ्याच मार्गाला लागलो तर आपण दक्षिण भारतातच पोचणं, तिथे दुसरी शहरं लागतील, तिथे मुंबई कधीच लागू शकत नाही. हा विषय आहे, त्या दिशेनेच प्रवास करायला पाहिजे. तो थोडं जरी तिथे वाटचाल केली तरी तो भेटतो, लक्षात घेतलं पाहिजे. आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की याचा खूप वेगळा अर्थ आत्तापर्यंत घेतलेला गेलेला आहे, परंतु प्रत्यक्षात याचा अर्थ काय आहे हे समजलं तर तुमचं आयुष्य बदलून जाईल. आणि ह्या घटनेनंतर तुम्हाला कुठलाही व्यवस्थापनातला ग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही, हे मी निश्चितपणाने सांगतो. तो शब्द आहे लोकसंग्रह. लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि
लोक या शब्दाचे 3 अर्थ आहेत. आता संस्कृत भाषेमध्ये आणि इंग्रजीमध्ये LOOK लुक म्हणजे पाहणे हा मूळ संस्कृतमधला लोक अर्थाचा शब्द आहे. लोक ह्या शब्दाचा संस्कृतमधला अर्थ आध्यात्मिक अर्थ पाहणे असा आहे. लुक आणि लोक ह्या दोन्ही शब्दाचे अर्थ एकच आहेत. एक मनुष्य लोक इत्यादी लोक, 2 त्या लोकात राहणारे प्राणी आणि 3 शास्त्र किंवा वेदाव्यतिरिक्त सर्व शास्त्रे म्हणजे लोक. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता इथे वेदाव्यतिरिक्त पण म्हणण्याची गरज नाही, वेद पण आले त्याच्यामध्ये. मनुष्य लोकाच्या त्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या आणि शास्त्राच्या मर्यादेनुसार संपूर्ण आचरण केवळ जीवनचर्या म्हणजे होणे म्हणजे लोकसंग्रह आहे. मनुष्य लोकाच्या त्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या आणि शास्त्राच्या मर्यादेनुसार संपूर्ण आचरण म्हणजे दिनचर्या म्हणजे होणे त्या शास्त्रानुसार म्हणजे लोकसंग्रह आहे. विविध कला, शास्त्र, विज्ञान हे सगळ्याचा संग्रह म्हणजे लोकसंग्रह आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. ग्रह म्हणजे बनणं. मुळात आपण म्हणतो ना राम, धर्म, विग्रह म्हणजे काय? ग्रहचा अर्थ काय आहे? विग्रहचा अर्थ काय? मूर्ती. प्रत्यक्षात जगणं म्हणजे संग्रह आहे. हे समजून घेतलं पाहिजे. असा इतका व्यापक अर्थ लोकसंग्रह म्हणजे साक्षात एक व्यवस्थित जीवन जगणं आणि त्या मग जीवन जगण्यासाठी कर्म म्हणजे पुन्हा स्वधर्मापर्यंतच आपला विषय होतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही कुंभार असाल, चांभार असाल, डोंबारी असाल, महार असाल, मांग असाल, तुम्ही शस्त्र तयार करणारी किंवा युद्ध करणारी कुणी, आता हे सगळेच ही भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. हे प्राचीन काळाच्या ह्याच्यात होतं की ज्यावेळेला आपल्याकडे जाती व्यवस्था होती. आता आपल्याकडे वर्गव्यवस्था आहे. समजून घेतलं पाहिजे बरं का. खूप लोकांना हा फरक समजत नाही. भारतीय राज्यघटनेने जाती व्यवस्था पूर्णपणे नष्ट केलेली आहे, वर्गव्यवस्था आणलेली आहे. म्हणून बॅकवर्ड क्लास म्हणतात, मागास वर्ग, इतर मागास वर्ग, इतर मागास जाती घटनेने ओळखलेल्या नाहीत. तर आपण आता वर्गव्यवस्थेमध्ये आहोत. तर या वर्गव्यवस्थेमध्ये काही जाती या आणलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आज या विषयावर बोलण्याची गरज नाही आहे. पण ज्या काळामध्ये ह्या पद्धतीचं हे लिखाण केलं गेलं त्या काळाच्या अनुषंगाने बोलत असताना आपल्या लक्षात येईल की प्रत्येक माणसाच्या त्या जातीप्रमाणे त्याचं, जात म्हणजे ज्ञात, ज्ञातिधर्म म्हणजे जातीधर्म, ज्ञातीचा अर्थ त्या त्या विषयातलं त्यांना असलेलं ज्ञान आणि म्हणून त्या त्या जातीतच विवाह. कारण मग एकमेकाचं ज्ञान एकमेकाला लहानपणापासून शिकलेलं असायचं. मग ते व्यवसाय वृद्धीसाठी म्हणजे याच्यामागे अर्थकारण आहे सगळ्याच्याच मागे. तर त्या अर्थकारणाचाच विषय आत्ता आहे. तुम्ही जे क्षेत्र निवडाल मग तुम्ही जन्मानी कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे हा विषय नाही आहे. तुम्ही स्वधर्म म्हणून काय पत्करले स्वतःला ओळखून ते महत्त्वाचं आहे. आणि आजच्या काळात तुम्ही जे पत्करलेत ते तुमचं स्वधर्म आहे हे समजून घेतलं पाहिजे. तुम्ही माझं हे अर्थकारण म्हणजे माझ्या पोटापाण्यासाठी म्हणून मी हे पत्करले, तर ते तुम्ही कर्तव्य म्हणून त्याचं पालन करण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी ते तुमची लाईफस्टाईल आहे. आणि मग लोक आले की नाही मी आता हे काम सोडले, नाही मला आत्ता गाणं म्हणायचा मूड आहे, नाही, हे त्या स्वधर्म पालनाच्या विरोधातल्या गोष्टी आहेत सगळ्या. हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही गाणं म्हणत असताना जर कोणाचं काम आलं त्या स्वरूपाचं जे तुम्ही करायला लागलं तर ते करत असताना ते गाणं पण थोड्या वेळाने म्हणूया, आधी हे माझं कर्तव्य मी पार पडेन. तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा त्या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्त्व येईल त्या अर्थाने हा लोकसंग्रह हा विषय येतो हे समजून घेतलं पाहिजे. तुमचं प्राधान्य ठरलेलं आहे म्हणजे तुमच्या आयुष्यातलं काय करायचं आहे. म्हणून मग ती माणसं त्या जिनियसनेसला जाऊन पोचतात. मग भले ती चिरमुरे विकू देत. अनेक चिरमुरे विकणाऱ्या लोकांचा करोडो रुपयाचा टर्नओव्हर आहे. काय असते कढीपत्ता शेंगदाणे चिरमुरे इथं टाकून भडंग तयार करायची म्हटलं तर खूप लोकांच्या दृष्टीने भडंग विकायची. त्यांनी रस्त्यावर भडंग विकली. आज त्यांचे कारखाने आहेत. आज विक्रीची मोठी चेन आहे. पण त्यांनी ते काम निष्ठेने केलं, पिढ्यानपिढ्या केलं, त्यातून बाहेर पडले नाहीत. ते लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आपण आपले व्यवसाय सोडले म्हणून व्यवसायात्मिका बुद्धीबद्दल म्हणजे जी बुद्धी समता साधणारी बुद्धी आहे त्या बुद्धीबद्दल सातत्याने, यात मला सातत्याने अपयश येते, मी सोडतो दुसरं काहीतरी करतो, नाही चिकाटीने तेच कर म्हणून सांगतात भगवंत. इथे तुला यश मिळणारच.
हा लोकसंग्रहाचा विषय इथे समजून घेतला पाहिजे. ती तुमची जीवनशैली बनली पाहिजे. अनेक ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मी सातत्याने सांगतो की 13 ऑक्टोबर 1956 म्हणजे बुद्धाचा धर्माचं स्वीकार करण्यापूर्वी आदल्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की हिंदुत्व इज नॅशनॅलिटी अँड आय डोंट वॉन्ट टू टेक माय पीपल फ्रॉम द कोअर ऑफ द नॅशनॅलिटी. म्हणजे भारतीयत्व आहे हिंदुत्व. हिंदुत्वाच्या या गाभ्यापासून म्हणजे भारतीयत्वाच्या माझ्या लोकांना मला बाजूला न्यायचं नाही म्हणून मी बुद्ध होतो आहे. हा गाभा आहे. पण इथे भगवद्गीता काय म्हणते माहिती आहे का? हिंदुत्व हा तुमच्या जगण्याचा गाभा नाही. लक्षात घेण्याचं आहे. सुप्रीम कोर्टने सुद्धा हे अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की हिंदुत्व हे भारतीयत्व आहे आणि हिंदुत्व ही जगण्याची शैली आहे. परंतु इथे भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुम्ही केलेला लोकसंग्रह हा ही तुमची जगण्याची शैली आहे आणि ती प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल आहे आणि त्याचा मान राखण्याचं काम आपलं सगळ्यांचं आहे. ही याची शैली, ही याची शैली, ही याची शैली. हा हिंदू जैन बुद्ध असू शकत नाही. ह्यानं जे काम पत्करलेलं आहे तो लोकसंग्रह हा त्याचा धर्म आहे आणि तो त्यानं पालन केला पाहिजे. ती त्याची जीवनशैली आहे. हे ह्या सगळ्याच्या पलीकडे जाणारं शास्त्र आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि एका गांधीजी म्हणायचे त्याप्रमाणे शेवटच्या माणसापर्यंत ते पोचलं पाहिजे त्याची फळं. तर तो शेवटच्या माणसापर्यंत त्याचं फळ पोचण्याची जर सगळ्यात उत्कृष्ट आणि उत्तम जर कुठली जर सोय किंवा रचना असेल तर ती लोकसंग्रहाप्रमाणे आपला जीवनक्रम करणे ही आहे. रोज तोच जीवनक्रम आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टींची भर टाकत जाणं त्यामध्ये हा लोकसंग्रह आहे. लोकसंग्रहाचे तात्पर्य लोकमर्यादा सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांना असतपासून विन्मुख करून. आता या ठिकाणी एक गोष्ट आहे पहा, पुन्हा मी काही गोष्टी अशा वेगळ्या सांगतो असं लोकांना वाटेल कारण तुमच्या काही समजुती असतात. या ठिकाणी मगाशी त्यांनी स्वामीजींनी म्हटलं की वेद व्यतिरिक्त सर्व शास्त्र. का वेद का वगळले याच्यातून? आपल्याकडे जे 9 मार्ग सांगितलेले आहेत, आपल्याकडे 6 मार्ग असं म्हणतात की वेद हे ईश्वर प्रणीत आहेत. सगळ्याच्या सगळ्या मार्गांनी तुम्हाला त्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लक्षात घ्यायला पाहिजेत. तर हे सगळे जे प्रस्थान जे आहेत ही करणारे हे सगळे शास्त्र ओळखण्यासाठी हे आपले मार्ग सांगितलेले आहेत. दर्शनं म्हणतात त्याला, भारतीय दर्शनं 9 दर्शनं आहेत. काही षडरूप दर्शन म्हणतात. पण जी 3 दर्शनं आणखीन अवांतर आहेत जे म्हणतात की वेदसुद्धा हे मानवनिर्मित आहेत आणि ते त्याचं विश्लेषण करण्यासाठी उपलब्ध आहेत. ते काळ्या दगडावरची रेष नव्हे, त्याचंसुद्धा परीक्षण केलं पाहिजे. तर या ठिकाणी नास्तिक आणि आस्तिकचा भेद होतो. आस्तिकचा अर्थ ईश्वरावरती श्रद्धा मानणारे नव्हे. आस्तिकचा अर्थ वेद हे ईश्वर प्रणीत आहेत असे मानणारे आणि नास्तिकचा अर्थ वेद हे ईश्वर प्रणीत नाहीत असे मानणारे. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे वेदसुद्धा विश्लेषणाला उपलब्ध आहेत. त्यातली ही गोष्ट एखादी आजच्या काळामध्ये चुकीची ठरवायला ते वेदसुद्धा पात्र आहेत हे लक्षात पाहिजे. वेद वगळायचं काहीही कारण नाही यातून. आपण हे समजून घेतलं. प्रत्येक गोष्ट विश्लेषणाला उपलब्ध आहे. याचं सरळ उदाहरण ही स्वतः भगवद्गीताचं आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, त्याच्यावर 4 प्रश्न अर्जुनाने विचारलेत. म्हणजे देव समोर उभा आहे साक्षात परमात्मा. ही परंपरा आहे आपली शंका घेण्याची. चिकित्सक बुद्धी ही भारतीय बुद्धी आहे आणि म्हणून तर आज भारतीय आहोत आपण. गुरुला सुद्धा पारखून घेणारे लोक आहोत आपण. हे जगात कुठे दिसणार नाही. आहे त्यांनी सांगितलं म्हणून स्वीकारलं हे भारतीय कधीच करत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून इथे वेद हे त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी या लोकसंग्रहात येतात हे मानण्याचं काही कारण नाही, हे लक्षात घ्या. आणि एका वेळेला हे सगळं बघितलं तर 9च्या 9 दर्शनानंतर एकच होतात हे लक्षात घेतलं पाहिजे. सगळीच्या सगळी दर्शनं एकच होऊन जातात. लोकांना दाखवण्यासाठी आपल्या कर्तव्याचे पालन करणे पहा म्हणजे लोकसंग्रह नाही. कोणी पाहो अथवा न पाहो लोकमर्यादेनुसार आपापल्या वर्ण आश्रम संप्रदायानुसार कर्तव्याचे पालन केल्याने लोकसंग्रह आपोआप होतो. आता इथे वर्ण आश्रम आणि संप्रदाय हे आजच्या काळाच्या अनुरूप घेतलं पाहिजे. तुम्ही काय पत्करलेत तुमचा धर्म म्हणून, स्वधर्म म्हणून, त्या अनुषंगाने ते घेतलं पाहिजे.
लोकसंग्रहाचे तात्पर्य लोकमर्यादा सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांना असतपासून विन्मुख करून सत्च्या सम्मुख करण्यासाठी निस्वार्थ भावनेने कर्म करणे हे आहे. याला गीतेमध्ये यज्ञार्थ कर्म नावानेही म्हटले गेले आहे. आपल्या आचरणाने आणि वचनाने लोकांना असतपासून विन्मुख करून सत्यशी सम्मुख करणे ही फार मोठी सेवा आहे. कारण सत्च्या सम्मुख झाल्याने लोकांचा सुधार तसेच उद्धार होतो. सत म्हणजे जे अपरिवर्तनशील आहे ते, असत म्हणजे जे सातत्याने परिवर्तनशील आहे ते. सोपं आहे. कोणतेही आपण पूर्वी दुसऱ्या अध्यायात वाचलेलं आहे, न असतो विद्यते भावो न अभावो विद्यते सतः. कोणतेही कर्तव्य कर्म लहान अथवा मोठे होत नाही. लहानात लहान आणि मोठ्यात मोठे कर्म केवळ कर्तव्य समजून सेवाभावाने केल्यास समानच होते. देश काल परिस्थिती अवसर म्हणजे संधी वर्ण आश्रम संप्रदाय इत्यादीनुसार जे कर्तव्य कर्म समोर येईल तेच कर्म मोठे होते. कर्माचे स्वरूप आणि फळाच्या दृष्टीनेच कर्म लहान अथवा मोठे घोर अथवा सौम्य प्रतीत होते. म्हणजे जाणवतं फक्त आपल्याला, पण प्रत्यक्षात मात्र स्वधर्माचं पालन करणं ही गोष्ट समानतेला तुम्हाला घेऊन जाते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता इथे उदाहरणार्थ म्हणून सांगतात की कर्माच्या स्वरूपाच्या दृष्टीने झाडून काढणे हे कनिष्ठ कर्म आणि व्याख्यान देणे हे श्रेष्ठ कर्म वाटते. तसेच कर्मफळाच्या दृष्टीने कमी दान करण्याचे कमी पुण्य आणि अधिक दान करण्याचे अधिक पुण्य होते असे वाटते. पहा, लक्षात घ्या. संत गाडगेबाबांचं उदाहरण केवढं मोठं आहे. एका पुलावरती पाटी लावलेली होती. पाटी अमुक ठिकाणी अमुक मंदिरामध्ये 1 महिन्याभरानंतरच्या अंतराने संत गाडगेबाबांचे प्रवचन होणार आहे. सकाळ दुपार संध्याकाळ त्या ह्याच्यापर्यंत एक म्हातारा मनुष्य ते जागा अंगण साफ करायचं आणि सगळं मोठं पटांगण वगैरे ते मंदिराचं साफ, हजारो लोक पटांगणामध्ये. ते साफ झाल्यानंतर तर तो बाबाच तिथे संत गाडगेबाबा म्हणून तिथे कीर्तन करायला उभा राहायचा. हे पाहिलेलं आहे महाराष्ट्राने. हा कर्मयोग आहे, लक्षात घेतलं पाहिजे. हे पाहिलेलं आहे महाराष्ट्राने. इथे जे उदाहरण दिलेलं आहे ते अशा पद्धतीनेही आपण समजून घेतलं पाहिजे. कोणत्याही मनुष्याचे जीवन दुसऱ्याच्या सहाय्यतेने शिवाय चालू शकत नाही. सहाय्यतेशिवाय शरीर मातापित्यापासून मिळते आणि विद्या योग्यता शिक्षण इत्यादी गुरुजनांपासून मिळते. जे अन्न आपण सेवन करतो ते दुसऱ्याकडून उत्पन्न केले गेलेले असते. जे वस्त्र आपण वापरतो ते दुसऱ्याकडून बनवलेले शिवले गेलेले असते. ज्या निवासस्थानात आपण राहत असतो ते दुसऱ्याकडून तयार केले गेलेले असते. ज्या सडकेवर चालतो ती दुसऱ्याकडून बनवली गेलेली असते इत्यादी. अशा प्रकारे प्रत्येक मनुष्याचा जीवननिर्वाह दुसऱ्यावर अवलंबून आहे. म्हणून प्रत्येक मनुष्यावर दुसऱ्याचे ऋण आहे, जे फेडण्यासाठी यथाशक्ती दुसऱ्यांची निस्वार्थ भावाने सेवा किंवा हित करणे आवश्यक आहे. पहा, आपल्या म्हणविल्या जाणाऱ्या शरीरादी संपूर्ण सांसारिक पदार्थांना थोडेही आपले आणि आपल्यासाठी न समजल्याने मनुष्य ऋणातून मुक्त होतो. हे जे मला दिलेलं आहे शरीरासारखं मन बुद्धी चित्त अहंकार, मोबाईल दिला आहे, हँडसेट म्हणजे शरीर आहे समजा, हार्डवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार आहेत. ॲप्स म्हणजे त्यात फिरणारे ते मनात फिरणारे वेगळे वेगळे प्रकल्प आहेत, आपल्या संकल्प आहेत असं समजा. सोपं आहे ना, मोबाईल सगळेच वापरतात. पण ह्या माणसाच्या या शरीराकडे बघूनच हे निर्माण झालेले आहेत. आपण लक्षात घेतलं पाहिजे. मोठी मोठी मशिनरी म्हणजे आता तुम्ही जे JCB वगैरे बघता ते मुंग्यांकडे बघून, एक मुंगी आपल्या वजनाच्या 24 पट कसं काय उचलते. अभ्यास केला आहे इंजिनियर्सनी आणि मग ते तयार केलेले आहेत मशिनरीज. म्हणजे मूळ संकल्पना, मूळ यंत्र एकच आहे जगामधलं, ज्यातून सगळी यंत्र निर्माण झालेली आहेत. त्याच यंत्रणा, त्या यंत्राची, त्या मशिनरीचीच माहिती घेण्यासाठी हे भगवद्गीता वाचतो आपण. आणि ते म्हणजे हे शरीर आहे. ते सगळ्यात मोठं सोफिस्टिकेटेड मशीन आहे हे शरीर. सगळ्यात आधुनिक म्हणतोय मी तुम्हाला. ह्याच्यासारखं मशीन बनू शकत नाही. खूप साधू संतांनी उदाहरण सांगितलेलं आहे. गाईचं शरीर, म्हशीचं शरीर, कुठल्या कावळ्याचं शरीर. काय प्रचंड भन्नाट यंत्रणा आहे. पहा, एखादं फळ माणसाने खाल्लं तर त्या फळाचं रूपांतर माणसाच्या शरीरात होतं. गाईनं खाल्लं तर त्या फळाचं रूपांतर गाईच्या शरीरात होतं. कावळ्याने खाल्लं
तर त्या शरीराचं रूपांतर कावळ्याच्या शरीरात होतं, त्या फळाचं रूपांतर. ही त्या त्या शरीराची जी वैशिष्ट्य आहेत लक्षात घेतलं पाहिजे. ती मशिनरी समजून घेणं तुमचं हे निघून जाईल. आणि ते साधू संत सांगतात की तुम्ही इथे आज जा आणि ते जाणून घ्या. तीच आधी आत्मनाम. आत्मा जिथे जिथे प्रकाशक आहे त्या त्या ठिकाणांचं, म्हणजे डोळे आहेत, कान आहेत, हात आहेत, म्हणजे सगळं शरीर आहे, मन आहे, चित्त आहे, अहंकार आहे, बुद्धी आहे, ते सगळंच त्या सगळ्याचा प्रकाशक आत्मा आहे. त्याचं अध्ययन म्हणजे आधी आत्मनाम. आत्मा जिथे जिथे प्रकाशक आहे तिथे तिथे त्या आत्म्याचा अभ्यास करणं, अध्ययन करणं म्हणजे अध्यात्म आहे. किती गरजेची गोष्ट आहे. शाळेत शिकवायला पाहिजे हे पहिली दुसरीत बालवाडीत, की तू असं आहेस, तुझं शरीर असं आहे बाळ. लग्नानंतर 50-50 वर्ष झालेल्या जोडप्यांना एकमेकाच्या शरीराबद्दल काहीच माहिती असत नसते. ही आमच्या समाजाची आत्ताची अवस्था आहे. मुलं झाल्यानंतर, मुलांची मुलं, नातवंडांची लग्न झाल्यानंतर ह्या 50 वर्षात ज्यांनी विवाह होऊन झाले त्यांना एकमेकाच्या शरीराच्या रचनेबद्दल काही ठोव माहीत नसतं. परिशिष्ट भाव असा आहे की येथे आलेले कर्मण्यैवहि संसिद्धिमा स्थिताः पदानी सिद्ध होते की कर्मयोग मुक्तीचे स्वतंत्र साधन आहे. असो, सगळे योग शेवटी एकच होतात. जनकादी राजांनीही कर्मयोगाद्वाराच परमसिद्धी प्राप्त केली, कारण त्यांनी केवळ दुसऱ्यांच्या सेवेसाठी, त्यांना सुख पोहोचवण्यासाठीच राज्य केले, आपल्यासाठी केले नाही. मुळात त्यांचं उद्दिष्ट सुख पोहोचवण्याचं आहे, इच्छा नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांना त्या कर्म बांधलेले नाही, त्या कर्मातून ते मुक्तच होते, त्याच्या पाप पुण्यापासून, त्याच्या चांगल्या वाईट त्याच्या फळांपासून. लोकसंग्रह मेवापी संपश्यन कर्तुमर्हसी पदांचे तात्पर्य हे आहे की तू लोकात कर्मयोगाचा हा आदर्श स्थापित केला पाहिजे की कर्मयोगाचे पालन करण्याने परमसिद्धी प्राप्त होते. परमसिद्धी, परमात्मसिद्धी हे विश्व ज्यानी बनलेलं आहे ते मुळात एकच तत्व आहे. त्याची जाणकारी म्हणजे सगळ्याचीच जाणकारी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग ते जाणल्याने मग जाणून घेण्यासारखं काही शिल्लक राहत नाही म्हणतात. ती परमात्मसिद्धी आहे. आणि लोकसंग्रह करता करता, स्वधर्म पालन करता करता, स्वधर्म पालन करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा संग्रह करता करता तू त्या परमात्म्यापर्यंत पोशील. तुला कळणार पण नाही म्हणतात. ते जनकासारखा तिथे जाऊन पोशील. तू वैरागीच आहे जनक. साक्षात वैराग्याचा पुतळा ज्याला म्हटलं तर मूर्ती, त्या शुकमुनींचे गुरु आहे ते जनक. सगळं ऐश्वर्य आणि उपभोग त्यांच्यासमोर होते, परंतु ते वैरागी होते. हे समजून घेतलं पाहिजे. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे तर कर्म करण्याने लोकसंग्रह कसा होतो याचे विवेचन पुढील श्लोकात भगवान करत आहेत. जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.